त्याचं उत्तर असं आहे कि मैं देर से आया मगर दुरुस्त आया। काय बोलतो तो समजून बोलू काय? अजित दादा बुके देत होते तुम्हाला शपथविधीनंतर, तुम्ही घेतला नाही, तो व्हिडिओ व्हायरल होतोय असं विचार। अरे घेतला तर अरे अजित दादा आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहे, त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे तुम्ही मंत्रिमंडळात आलो। त्यामुळे मी अजित दादा, त्याच्यानंतर तटकरे, आमचे प्रफुल्ल पटेल आणि संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचा मी अतिशय मनापासून आभारी आहे। मी माननीय मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचा सुद्धा आभारी आहे। मी समता परिषदेचा आभारी आहे। मी मोदी साहेबांचा आणि अमित शाह साहेब यांचा सुद्धा आभारी आहे। आणि मी येवला मतदारसंघातील, येवला लासलगाव मतदारसंघातील माझ्या मतदार बांधवांचा, भगिनींचा फार फार आभारी आहे। हाँ ठीक आहे, आता तुम्ही सगळ्यांनी स्टेजवर, स्टेजच्या बाहेर इतर ठिकाणी पाहिलेलं आहे। सर हिंदी में जानना चाहेंगे, स्वराज्य संस्था निवडणुकीत आपल्या येण्यामुळे ओबीसी आणि सगळ्या गोष्टीवर काय फरक पडतो? निश्चितपणे एक लक्षात घ्या, आमचे किती मतभेद असले तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट हा काही मी सोडलेला नव्हता, हे लक्षात घ्या। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आमच्या पक्षाला जास्त चांगलं यश मिळावं म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत। तुम्हाला मंत्रिपद मिळाल्यानंतर मनोज जरांगे टीका करतायत, तुम्हाला नाशिक पालकमंत्रीपद हे पहा, मंत्रिपद, त्याची शपथ देणं, मंत्रिमंडळात घेणं, खातं देणं, आणखीन काय जबाबदारी देणं, ही सर्वस्वी मुख्यमंत्री आणि मग उपमुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने हे सगळे निर्णय घेतले जातात। मनोज जरांगे तुमच्या मंत्रिपदाच्या शपथविधीवरती असं म्हणाले की दादांनी सर्वात मोठी चूक केली आहे की भुजबळ साहेबांना मंत्रिपद देऊन। असं आहे की ह्या जरांगेने एवढा मोठा चुका नवे खेळ केलेले आहेत की त्यांनी संपूर्ण मराठा समाजाचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान केलेलं आहे आणि गावागावामध्ये। त्यामुळे खरं म्हणजे मराठा समाज हा सगळ्यात मोठा बांधव म्हणून आम्ही मानतच आलो आणि सगळ्या ठिकाणी त्यांचा ताप तसाच वावर आहे। परंतु याच्या या कर्तृत्वामुळे, या जरांगेच्या मराठा समाजाला सुद्धा जे आहे, मी सांगतो कि निश्चितपणे त्रास झाला। आज आपने शपथ लिया, सर आज आपने शपथ लिया, हिंदी में बताइए, आज आपने शपथ हिंदी में बताइए, हिंदी में क्या हो गया बताइए। आपने आज शपथ ली है, क्या प्रायोरिटी रहेगी आपकी शपथ? अरे हिंदी तो दो यार, हिंदी तो बोलो यार। आज आपकी सर आपने शपथ ली है, आज क्या प्रायोरिटी रहेगी, कौन सा डिपार्टमेंट आपको दिया गया? देखिए, मंत्री पद की शपथ देना और मंत्रिमंडल में लेना, बाद में कौन सा है डिपार्टमेंट देना और आगे के कौन सी जो जिम्मेदारियां देना, ये पूर्णतः मुख्यमंत्री फडणवीस साहब के ऊपर निर्भर रहता है। वो जो उप मुख्यमंत्री है उन लोगों के साथ चर्चा करते हुए वो निर्णय लेंगे, वो हमको मंजूर है। इस तरह से भी देखा जा रहा है कि धनंजय मुंडे को जब निकाला गया मंत्री पद से, उसके बाद फिर आपको लिया गया है, कहीं ना कहीं उस नजरिए से भी ये देखा जा रहा है, तो उसको लेके क्या कहेंगे आप? चलिए आगे। पूरे ओबीसी समाज को महाराष्ट्र के न्याय मिला, ऐसी लोगों की भावना क्या है? देखिए, मैं ओबीसी समाज का, पिछड़ों का काम, ओबीसी और ये जो विजेएनटी जो है,
इसका जो काम जो है मैं आज नहीं, मैं 35 साल से करता हूँ। मैं कहाँ भी रहा हूँ, किसी भी स्थिति में रहा हूँ, वो काम मेरा कभी भी जो है बंद नहीं होता है। आपने देखा होगा कि कास्ट सेंसस होना चाहिए, जातिगत जनगणना होनी चाहिए। 35 साल से लगातार हम उसकी अलग अलग रामलीला मैदान से लेकर पटना बिटना सब जगह जितनी भी बड़ी रैलियां हुई, हमारा पहला मुद्दा ये था हमारी जाति गणना की जाए। और वो जो है आज हम बहुत खुश है कि मोदी साहब ने जो है उसको मान लिया है और ये जो जातिगत जनगणना अब होगी, साथ साथ जो है जो हमारा कुछ आरक्षण परसेंटेज कम हुआ था भाटिया कमीशन के अहवाल के अनुरूप, इसलिए सुप्रीम कोर्ट में जब ये केस आई तब हम लोगों ने वहां हमारे भी वकील दिए और ये समीर भुजबल जी, महेश झगड़े, मंगेश ससाने, इन सबको जो है 2 दिन उधर भेज दिया था। वो इंदिरा जयसंघानी मैडम, फिर तुषार मेहता साहब, फिर जो हमारे गोपाल शंकरन जो है, वो सारे हमारे जो एडवोकेट है बड़े बड़े, उनसे सबसे मुलाकात की। और जब ये सवाल आगे आया तो हमने ये बात रखी कि हमको अपना गया हुआ जो भी परसेंटेज है उस परसेंटेज ओबीसी का फिर से मिलना चाहिए। जो है हमारे न्यायमूर्ति महोदय साहब ने सबको पूछा, बोलिए इसके ऊपर कोई बोलना है कुछ, और सभी ने जो है हमारे कहने के ऊपर जो है सहमति दी और फिर ये निर्णय हुआ कि हमको पहले जैसा आरक्षण ओबीसी को महाराष्ट्र में मिलेगा। तो ये और एक हमारी जीत हुई, तो हम तो इसे खुश हैं। मराठी समाजात जात न्याय बाकीच्या गोष्टीवर लास्ट प्रश्न अंजली दमानी तुमच्यावर टीका करतात। जात न्याय जनगणनेचा जात निहाय ऐकून घ्या, जात निहाय जनगणना ही याच्यासाठी आवश्यक होती। 35 वर्ष आम्ही मागतोय ते, कारण काही द्यायचं झालं ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना तर लोक कोर्टात जायचे बाकीचे लोक, आणि मग कोर्ट विचारायचं की तुमचा किती आकडा आहे, तुम्ही किती लोक आहात, आणि तो डाटा काय आमच्याकडे नव्हता। 1931चा डाटा आपण घ्यावा असं म्हणायचो, पण कोर्टात सगळं प्रकरण जायचं। म्हणून समीर भुजबळ खासदार असतानाच आम्ही प्रयत्न केले, सुप्रीम कोर्टात सुद्धा गेलो। त्यावेळेला खासदार समीर भुजबळांनी ज्यावेळेला आवाज उठवला त्यावेळेला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे असतील, लालू प्रसाद यादव, मायावतीजी, हनुमंतयाजी काँग्रेसचे, पवार साहेब या सगळ्यांनी मदत केली। परंतु प्रणब मुखर्जी यांनी जाहीर केलेली जातगणना ही सेन्सस कमिशनरकडून झाली नाही, त्याच्यामुळे तिला जास्ती काही किंमत उरली नाही। ही जातगणना याच्यासाठी पाहिजे आहे, एक आरक्षण हा एक मुद्दा आहेच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं आमचं हे आहे, कारण ह्या ज्याप्रमाणे दलित समाजाला भारत सरकार आणि राज्य सरकारकडून वेगळा निधी आहे, आदिवासी समाजाला भारत सरकार आणि राज्य सरकारकडून वेगळा निधी आहे। आमची जी मागणी होती त्यानुसार पहिल्यांदा लोकसभेच्या ज्या सभापती अध्यक्ष झाल्या त्यांच्या अध्यक्षतेच्या अगोदर एक समिती 16 खासदारांची नेमली। त्यांनी सांगितलं परिस्थिती ओबीसींची वाईट आहे, त्यांना मदत करायला पाहिजे, परंतु आमच्याकडे डाटा नाही। मग मनमोहन सिंग कमिटी आली, त्याच्यामध्ये चिदंबरम, पवार साहेब ही सगळी मंडळी होती। त्यांनी सुद्धा सांगितलं यांना मदत करायला पाहिजे, गावागावामध्ये देशामध्ये फार वाईट परिस्थिती यांची आहे, परंतु डाटा नाही, सेन्सस कमिशनरने तो द्यावा, परंतु तो दिला नव्हता। जातगणनेमुळे ज्याप्रमाणे आरक्षणाचा प्रश्न सुटेल त्याहीपेक्षा महत्वाचा हा जो जास्तीत जास्त फंड्स जो आहे भारत सरकार आणि राज्य सरकारांच्याकडून मिळेल, त्यामुळे गावागावामध्ये असलेला गोरगरीब भटका विमुक्त असेल, आमचा ओबीसी समाज असेल, ज्यांना घरं नाहीत, ज्यांची आरोग्याची परिस्थिती चांगली नाही, शिक्षणापासून वंचित आहेत, ज्या महिला अजूनही कष्टाचं काम करतात, या सगळ्यांना ह्या फंड्स मिळाल्यामुळे जसा दलित समाजाला आणि आदिवासी समाजाला उपयोग होतो तसा उपयोग जो आहे
संपूर्ण भटका विमुक्त आणि ओबीसी समाजाला होणार, म्हणून जातगणना महत्वाची आहे.